नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, सन 2026-27 अनुदान वितरण जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने सन 2026च्या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून प्राप्त झालेला अनुदान विनियोजन अधिनियम 2026 व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्राप्त झाले आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षातील मार्च 2026 महिन्याचे वेतन व भत्ते निवृत्ती वेतन द्यावयाचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाच्या खाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी जिल्ह्याच्या मागणीनुसार संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वितरित करण्यात येत आहे। उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी यांना कळवण्यात यावे। ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांचे लेखाशीर्ष न्याय कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा 10 तारखेला सादर करावा। तसे खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विविध प्रपत्र नियमितपणे सादर करावा। वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्यासर्व कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये। वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आल्या आहे। वितरित केलेले अनुदान केवळ मार्च महिन्यात 2026चे नियमित वेतन निवृत्ती वेतन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2026 नुसार मागे भत्ता थकबाकी फरक अदा करण्यात यावा आणि कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।